नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी तळपे, फर्टिलिटी कन्सल्टंट, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. आज आपण बोलणार आहोत स्मोकिंग आणि मद्यपान याचा पुरुष फर्टिलिटीवर काय परिणाम होतो ते. स्मोकिंगचा डेफिनेटली पुरुष फर्टिलिटीवर परिणाम होतोच. आपण जे सीमेन अनालिसिस टेस्ट करतो त्यामध्ये आपण 3 पॅरामीटर बघत असतो: शुक्राणूंची संख्या, त्याची गतिशीलता आणि त्याची मॉर्फोलॉजी. स्मोकिंगमुळे या तिन्ही फॅक्टर्सवर परिणाम होतो. हा परिणाम नेमका कसा होतो? स्मोकिंगमुळे शुक्राणूमध्ये प्रोडक्शनमध्ये कमी होणार, त्याचप्रमाणे त्याच्या गतिशीलतेमध्ये हालचाल पण कमी प्रमाणात होते. हे कशामुळे होतं? तर स्मोकिंग करताना जे केमिकल्स असतात जसं टार, कॅडमियम, निकोटीन, ज्यामुळे आपले हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात. हॉर्मोन प्रोडक्शन कमी झाल्यामुळे शुक्राणूचे नंबर्स पण कमी होतात आणि त्याची गतिशीलताही कमी होते. त्याचप्रमाणे या टॉक्सिक केमिकल्समुळे शुक्राणूच्या आतमध्ये असलेला DNA जो आहे, आपण ज्याला स्पर्म DNA बोलतो, तो DNA डॅमेज होतो. DNA डॅमेज झाल्यामुळे काय परिणाम होतो? यामुळे आपल्या गर्भाची जी क्वालिटी असते ती क्वालिटी खालावते आणि त्यामुळे अबॉर्शनचा रिस्क जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्याचप्रमाणे बर्थ डिफेक्ट असतात, त्याचेही प्रमाण वाढते. हा DNA डॅमेज झालेला आहे कसं समजतं आपल्याला? शुक्राणूमध्ये जर DNA डॅमेज आहे तर त्याच्यासाठी आपण स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट करत असतो, ज्यामुळे आपल्याला स्मोकिंगमुळे या अदर फॅक्टर्समुळे DNA किती डॅमेज झालेला आहे त्याचं पर्सेंटेज आपल्याला समजतं. आता बोलूयात आपण अल्कोहोलचा शुक्राणूंवर काय परिणाम होतो. अल्कोहोलचाही डायरेक्ट टॉक्सिसिटी होते. यामध्येही शुक्राणूचे तिन्ही पॅरामीटर अफेक्ट होतात, जसं शुक्राणूचा काउंट आहे, मोटिलिटी आणि मॉर्फोलॉजी. हे तिन्ही फॅक्टर कसे अफेक्ट होतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्सवर अल्कोहोलमधले टॉक्सिक सबस्टन्समुळे डायरेक्ट इफेक्ट होतो, त्यामुळे शुक्राणूचं प्रोडक्शन कमी होतं. त्याचप्रमाणे शुक्राणूचा लिक्विफॅक्शन टाइम जे असतो तोही वाढतो. यामुळे आपल्या शुक्राणूची गतिशीलता आणि काउंटवरचा इफेक्ट होतोच होतो. याशिवाय टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचप्रमाणे टेस्टिक्युलर अट्रोफी होऊ शकते जर लॉंग स्टँडिंग अल्कोहोल कन्झम्पशन असेल तर. आणि त्याचप्रमाणे कुठलीही गोष्ट अति प्रमाणात चांगली नसते. जर जास्त प्रमाणात तुमचं अल्कोहोल कन्झम्पशन असेल तर लिव्हर डॅमेजही होऊ शकतो. इनडायरेक्टली लिव्हरमध्ये हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात, त्यामुळे इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनवर इफेक्ट होतो, ज्याचा अल्टिमेटली शुक्राणूच्या क्वालिटीवर परिणाम होतो. स्मोकिंग आणि मद्यपानामुळे IVF प्रक्रियेमध्ये यशाचा दर खालावतो. हा यशाचा दर कशामुळे खालावतो? नेमकं आपली जो गर्भाची भ्रूणाची क्वालिटी असते ती आपल्या स्पर्मकडूनच, जेनेटिक जे मटेरियल येणार त्यामुळे त्याची क्वालिटी आपण दर्जा त्याचा ठरवू शकतो. जर आपला स्पर्मचा DNA जर डॅमेज आहे, शुक्राणूचा काउंट कमी आहे, त्याची मॉर्फोलॉजी खालावलेली असेल तर गर्भाची क्वालिटीही कमी राहणार, त्यामुळे आपला इम्प्लांटेशन रेट कमी राहणार आणि यामुळे IVF प्रक्रियेत यशाचा दर खालावू शकतो. IVF प्रक्रियेमध्ये जर यशाचा दर्जा वाढवायचा असेल तर आपल्याला स्मोकिंग आणि अल्कोहोल 3 महिने पहिले बंद करणं गरजेचं आहे, ज्यामुळे शुक्राणूची क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते आणि आपला यशाचा दर वाढवू शकतो.